बंधुताच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। येत्या 19 सप्टेंबरला आतली फुटली नव्हे आतली बातमी फुटली हा चित्रपट मराठी चित्रपटगृहांमध्ये येतोय आणि माझ्यासोबत मराठीतील दिग्गज कलाकार सिद्धार्थ जाधव सर त्यांच्याशी आपण बोलूया। त्यांची या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहे। समजा तुमचं डिजिटल बंधुतामध्ये स्वागत। आतली बातमी फुटली हा नवीन चित्रपट येतोय, आता थांबायचं नाही, त्यानंतर एरे एरे पैसा आणि आता हा सलग चित्रपट, काय सांगाल चित्रपटाबद्दल आणि तुमच्या भूमिकेबद्दल? खूप मस्त आहे या सिनेमात। मी प्रीतम कागणे, डॉक्टर मोहन आगाशे सर, रोहिणी अटंगडी मॅम, विजय निकम सर, आनंदा कारेकर सर, भारत गणेशपुरे सर, अमोल कागणे सर सुद्धा भूमिका करत आहेत, त्रिशा ठोसर, अशी गँग आहे आणि लोकांचं मनोरंजन करणारा सिनेमा आहे। एक विषय खूप छान आहे। आमचे दिग्दर्शक जेनिस सर आणि विशाल सर यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, जो काही थॉट देण्याचा प्रयत्न केला तो विनोदाच्या माध्यमातून आहे। प्रासंगिक विनोद आहेत, कमर्शियल फिल्म आहे आणि ह्या सगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करताना एक वेगळा अनुभव मिळाला खरंच। कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता थांबायचं नाही असेल किंवा एरेरे पैसा असेल, प्रत्येक सिनेमाचा विषय वेगळा होता आणि मी नेहमीच म्हणतो की महेश सरांनी जो एक थॉट दिला, विनोदाबरोबरीने तू चांगलं काम करू शकतोस, फक्त विनोदाच्या चौकटीत अडकणारा नट नाही असतो, प्रत्येक भूमिकेत काहीतरी वेगळे पण शोधण्याचा प्रयत्न करतो। आतली बातमी फुटलीमधला सचिनही तसाच आहे, तो तुम्हाला हसवेल, रडवेल आणि तुम्ही मजा कराल। चित्रपटामध्ये बाप आणि लेकीचे एक भावस्पर्शी हृदयस्पर्शी बॉन्डिंग दिसते, त्याच्यामध्ये काय नेमकं कारण होते की सचिन डायरेक्ट मर्डर करायला उठते? ते तर तुम्हाला 19 सप्टेंबरपासून थिएटरमध्ये बघायला मिळेल, पण काम करणं खूप महत्त्वाचं। म्हणजे तो ज्या पद्धतीने मोहन आगाशे सरांनी ते कॅरेक्टर पकडलं आहे, तर सचिन करतानाही मला खूप मजा आली, कारण ते कमालीचे रिॲक्ट करतात, ते उत्तम कॅरेक्टर काय पकडतात ते, त्यामुळे सगळ्यांबरोबर उत्तम काम करायला मजा आली। पहिल्यांदा तर तुमचं अभिनंदन। 25 वर्ष तुम्ही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काढलेत आणि 25 वर्षाचा हा अनुभव कसा होता, अगदी पहिल्या चित्रपटापासून तो आत्ता आतली बातमी फुटली इथपर्यंतचा? नाही, महाराष्ट्रातल्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं, त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणं हेच माझ्या हातात आहे आणि ते मी करत असतो। काय तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगा? यामध्ये मी ललिता नावाचं कॅरेक्टर प्ले करत आहे, जी ॲक्च्युली आपल्या कॅरेक्टर्स जे सिनेमातले सगळे आहेत त्यांच्या अवतीभोवतीच ती संबंध सिनेमामध्ये असते आणि मला असं वाटतं मी आत्तापर्यंत जे काम केलेलं आहे ते फार असं आर्टिस्टिक झोनचं असल्यामुळे मला एक नेहमी कमर्शियल सिनेमा करायची खूप जास्त इच्छा होती आणि समहाऊ विशाल सरांथ्रू माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे। आणि याच्यामध्ये ललिता जी आहे ती एक बारगर्लचं कॅरेक्टर प्ले करते आणि ज्या काही घटना घडत आहेत या सिनेमामध्ये, सो त्या घटनांमध्ये ती ती वाचवण्याचा प्रयत्न करते। म्हणजे आता ज्या घटना तुम्हाला 19 सप्टेंबरला कळतीलच, सो असं एक कॅरेक्टर आहे। पण सॉन्ग तुम्ही हे केले बारगर्ल्सच्या ह्याच्या दृष्टिकोनातूनच, पण त्या सॉन्गला देखील प्रतिसाद ऑफकोर्स सॉन्ग करताना खूप मस्त अनुभव आला, कारण या सॉन्गचे जे कोरिओग्राफर आहेत ते टिजो सर आहेत, जे बॉस्कोच्या टीममधले त्यांचे असोसिएट आहेत। सो एवढ्या मोठ्या टीमसोबत आम्ही काम केले, हेच खूप ग्रेट होतं। आणि प्लस हे गाणं सुनिधी चौहान मॅम यांनी गायलेलं आहे, सो आय फेल्ट व्हेरी लकी की इतक्या दोन छान कलाकारांची मला ह्याच्यामध्ये साथ मिळाली। आणि येस, आम्ही मस्त प्रॅक्टिस वगैरे केली आणि आपण एका दिवसामध्ये सॉन्ग आम्ही धमाक्यामध्ये उडवून लावला असं म्हणायला हरकत नाही। जालिम सावकार नेमका कोण आहे चित्रपट? जालिम सावकार आता सिनेमामध्ये खूप आहेत, पण नेमका कोण आहे हे तुम्ही 19 सप्टेंबरला सिनेमामध्ये जाऊनच बघा। आता या हलाल सारखा एक गंभीर चित्रपट, त्याच्यानंतर सिरियलमध्ये देखील काम केलं आणि आता आतली बातमी फुटली, काय नेमकं इथपर्यंतचा प्रवास नेमका कसा काय? प्रवास खरंच खूप छान होता, कारण मी नेहमीच वेगवेगळं काम करण्याचा प्रयत्न करते। तर जसं मी अहिल्यामध्ये पोलिसाची भूमिका केली असेल, विजेतामध्ये मी स्पोर्ट्सचं कॅरेक्टर ॲथलीट म्हणून प्ले केलेलं आहे, हलालमध्ये मी एका मुस्लिम मुलीचं कॅरेक्टर प्ले केलेलं आहे आणि इथे बारगर्लचं। सो असा एक वेगवेगळा शेड मला प्रत्येक सिनेमामध्ये करायला मिळालेला आहे, त्याच्याबद्दल मी खरंच खूप ग्रेटफुल आहे आणि मला असं वाटतं की असंच छान छान काम मला मिळत राहावं आणि तुम्ही सगळे मराठी प्रेक्षकसुद्धा आम्हाला इतकं प्रेम देता, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे पण धन्यवाद।